महानगरपालिका शिक्षण विभागाच्या व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये मी प्रेरणा देसाई आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या नवीन तासाला सुरुवात करते। इयत्ता 8वी, विषय इतिहास, पाठ आहे सशस्त्र क्रांतिकारी चळवळ। मुलांनो, यापूर्वी आपण बघितलं की ब्रिटिश साम्राज्य विरुद्ध भारतात विविध मार्गाने आंदोलने झाली। त्यातील एक मार्ग म्हणजे सशस्त्र क्रांतीचा होता। या सशस्त्र क्रांतीच्या मार्गाची ओळख आपण या पाठात करून घेणार आहोत। सन 1857च्या उठावापूर्वी सुद्धा भारतात इंग्रजी सत्तेविरुद्ध झालेले उठाव आपण पाहिले। सन 1763 ते 1857 या काळात बंगालमध्ये प्रथम संन्याशांच्या व त्यानंतर फकीरांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी लढे दिले। त्यानंतर उमाजी नाईकांनी महाराष्ट्रात दिलेला लढा, त्याचा आपण अभ्यास केलेला आहे। 1806 साली वेल्लोर येथे तर 1824 साली झालेला बराकपूरचा उठाव यांची आपण माहिती करून घेतलेली आहे। 1857च्या उठावानंतर रामसिंह कुका यांनी पंजाबमध्ये सरकार विरोधी उठावाचे आयोजन केले होते। वासुदेव बळवंत फडके भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सशस्त्र क्रांतीचा आद्य प्रवर्तक म्हणून यांच्याकडे पाहिले जाते। वासुदेव बळवंत फडके हे कुलाबा म्हणजे रायगड जिल्ह्यातील शिरढोण या गावचे होते। त्यांनी महाराष्ट्रात इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा दिला। यांचं प्राथमिक शिक्षण जे आहे ते शिरढोण येथे झालं। माध्यमिक शिक्षण कल्याण, मुंबई, पुणे या ठिकाणी झाले। घरगुती अडचणींमुळे म्हणा किंवा शिक्षणाची आवड बेताची असल्यामुळे म्हणा, पण वासुदेवाने इंग्रजी 5वी नंतर शिक्षण सोडले आणि नोकरीला सुरुवात केली। पहिली नोकरी GIP रेल्वेत केली। वरिष्ठांपुढे उगाच विनम्र होण्याचा गुण अंगी नसल्यामुळे त्यांची रेल्वेमधली ती नोकरी सुटली व नंतरची ग्रँट मेडिकल कॉलेजमधील लेखनिकाची नोकरीही फार दिवस टिकली नाही। शेवटी 1863 मध्ये वासुदेव बळवंत लष्कराच्या हिशोबी खात्यात आले। त्यात ते 21 फेब्रुवारी 1879 पर्यंत म्हणजे बंडाचा बावटा उभारीपर्यंत राहिले। मुंबईहून त्यांची बदली 1865 साली पुणे येथे झाली आणि पुणे हीच त्यांची कर्मभूमी ठरली। कचेरीतील वातावरण यांत्रिक आणि वासुदेव बळवंताची वृत्ती तर अत्यंत संवेदनशील आणि बेगुमान। वेळेवर रजा मंजूर न झाल्यामुळे आजारी आईची भेट झाली नाही, तेव्हा वासुदेव बळवंतांनी वरिष्ठांपर्यंत आपली तक्रार नोंदवली। त्यांच्या आयुष्याला क्रांतिकारक वळण लावणारी ही एक महत्त्वाची घटना होती। आई आजारी असल्याचे सांगून सुद्धा इंग्रज अधिकाऱ्यांनी वासुदेव बळवंत फडके यांना सुट्टी दिली नाही। त्यामुळे फडके विना सुट्टीचे गावी परतले। पण ही जी घटना घडली त्यामुळे त्यांच्या हृदयात इंग्रजांविरुद्ध भयंकर चीड उत्पन्न झाली आणि त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि क्रूर ब्रिटिश अधिकाऱ्यांविरोधात ते क्रांतीच्या तयारीला लागले। ब्रिटिशांच्या विरोधात उठाव करण्यासाठी फडकेंनी गल्लीबोळात, चौकाचौकात ढोल थाळ्या वाजवून आपल्या सशक्त आणि दमदार भाषणांच्या साहाय्याने आदिवासींची सेना, मोठमोठे जमीनदार, शूरवीर यांना एकत्र आणलं व महाराष्ट्रात आपल्या क्रांतिकारी विचारांच्या माध्यमातून नवयुवकांना संघटित केलं। संपूर्ण तयारीने 1879 साली इंग्रजांविरोधात वासुदेव फडकेंनी विद्रोहाची घोषणा केली। इतकेच नव्हे तर या विद्रोहाकरता लागणारे धन जमवण्यासाठी त्यांनी इंग्रजांचे खजिने लुटले व आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने कित्येक अत्याचारी इंग्रजांना यमसदनी धाडले। वासुदेव फडकेंच्या क्रांतिकारी चळवळीसमोर इंग्रज सरकार देखील थरथरा कापू लागले। त्यांना अटक करण्याकरता अनेक योजना देखील आखण्यात आल्या,
परंतु आपल्या चतुराई आणि साहसाने फडकेंनी इंग्रजांच्या सर्व योजनांवर पाणी फेरले. इतकेच नव्हे तर पुढे इंग्रजांनी फडकेंना जिवंत अथवा मृत पकडणाऱ्याला 50,000 रुपये बक्षीस देण्याची घोषणा केली. पुढे वासुदेव बळवंत फडक्यांना पकडण्यात ब्रिटिशांना यश आले. वासुदेव बळवंत फडके हे असे क्रांतिकारी होते की ज्यांना इंग्रज फार घाबरत. त्यामुळे त्यांना अटक केल्यानंतर देखील ब्रिटिशांना असं वाटलं की महाराष्ट्रात विद्रोही परिस्थिती होऊ शकते. त्यानंतर इंग्रजांनी फडकेंवर राजद्रोहाचा खटला चालवून त्यांना काळ्या पाण्याची कठोर शिक्षा सुनावली. सुरुवातीला त्यांना पुणे येथील येरवड्यामध्ये ठेवलं. त्यानंतर त्यांना एडन येथे पाठवलं. त्या ठिकाणी त्यांच्यावर अत्यंत क्रूर आणि अमानवीय असे अत्याचार केले गेले. कारागृहात त्यांना अत्यंत शारीरिक यातना देण्यात आला आणि त्याचा परिणाम म्हणून 17 फेब्रुवारी 1883 ला त्यांनी अखेरचा श्वास घेतला. म्हणजे अशा तऱ्हेने अखेरच्या श्वासापर्यंत स्वातंत्र्याची धग त्यांनी स्वतः जिवंत ठेवली आणि असह्य कष्ट आणि यातना सहन करून देखील हिंमत हारली नाही. निष्ठावंत देशभक्ताप्रमाणे राष्ट्रसेवेचा घेतलेला वसा अखंड जपला. वासुदेव बळवंत फडकेंसारखे क्रांतिकारी आपल्या देशात, आपल्या महाराष्ट्रात जन्माला आले ही आपल्याकरता मोठ्या अभिमानाची बाब आहे. प्रत्येक भारतीयाने त्यांच्या देशभक्तीतून प्रेरणा घेण्याची आज आवश्यकता आहे. स्वातंत्र्य समरातील पहिले क्रांतिकारी म्हणून आज देखील वासुदेव बळवंत फडकेंना प्रत्येक भारतीयाच्या मनात आदराचं स्थान आहे. देशाकरता त्यांचा त्याग, बलिदान आणि समर्पणाला कधीही विसरता येणार नाही. ज्याप्रमाणे वासुदेव बळवंत फडके यांनी क्रांतिकार्य केले, तसेच कार्य पंजाबमध्ये रामसिंह कुका यांनी केले. ब्रिटिशांच्या दडपशाहीची चीड येऊन रामसिंह कुकांनी लष्करी नोकरी सोडून दिली आणि एका धार्मिक संप्रदायाची स्थापना केली. पण ब्रिटिश विरोध रोमारोमात भिनलेल्या रामसिंह कुकांचे मन धर्मकार्यात गुंतून पडले नाही. परिणामी त्यांच्या संप्रदायाचे रूपांतर लवकरच एका क्रांती दलात झाले. ठिकठिकाणी आपले अनुयायी पाठवून रामसिंह कुकांनी जनतेत, विशेषतः सैन्यात ब्रिटिश विरोधी भावना भडकवण्याचे कार्य केले. त्याचबरोबर ठिकठिकाणाहून शस्त्रास्त्रे गोळा केली. ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध कार्य करायचे असल्याने रामसिंह कुकांचे हे कुका आंदोलन अतिशय गुप्तपणे सुरू होते. पण अखेर या आंदोलनाची माहिती सरकारला मिळालीच. प्रचंड प्रमाणावर धरपकड करण्यात येऊन कुका आंदोलन पूर्णपणे चिरडून टाकण्यात आले. कुकांच्या अनुयायांना मृत्यूदंड देण्यात आला आणि स्वतः रामसिंह कुकांना ब्रह्मदेशात हद्दपार करण्यात आले आणि त्या ठिकाणी 1885 मध्ये त्यांचा अंत झाला. आता आपण माहिती बघणार आहोत चाफेकर बंधू. इंग्रजी जुलमाला आव्हान देणारा वर्ग हा हिंदी तरुणात तयार होत होता. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. क्रूर ब्रिटिश सरकारच्या अमानुष अत्याचारांचा बदला घेण्यासाठी अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांना यमसदनी धाडण्यात आलं. ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध आवाज उठवणाऱ्यांपैकी एक होते पुण्याचे चाफेकर बंधू. दामोदर हरी चाफेकर, बाळकृष्ण हरी चाफेकर आणि वासुदेव हरी चाफेकर या 3 चाफेकर बंधूंनी इंग्रजांच्या विरुद्ध लढा दिला. सन 1897 मध्ये पुण्यात प्लेगची मोठी साथ आली होती. या साथीत अनेकांचे बळी घेतले होते. प्लेगच्या साथीमध्ये रोगी शोधून त्याला उपचारासाठी अमानवीय पद्धतीने नेले जात असे. तसेच ज्यांना या रोगाची बाधा झाली नाही अशा व्यक्तींना देखील
केवळ संशयावरून अत्याचार करण्यात आले होते. खरं तर सुरुवातीला इंग्रज सरकारने इकडे लक्ष दिलं नाही, पण जशी परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली तसं ही साथ आटोक्यात आणण्याच्या हेतूने त्यांनी वॉल्टर चार्ल्स रँड यास रोग नियंत्रणासाठी पाठवलं. या रँडने रोग नियंत्रणाच्या नावाखाली जनतेवर अत्याचार सुरू केले. रोग निवारणाच्या नावाखाली घरातल्या पुरुषांना बाहेर काढणे, स्त्रियांवर बलात्कार करणे, घरातल्या चीजवस्तू उचलून नेणे असे प्रकार गोऱ्या शिपायांनी केले. म्हणजे रँडची माणसं ही जनतेवर प्लेग पेक्षाही भयानक अत्याचार करू लागली होती. रँड आणि आयरस्ट हे दोन ब्रिटिश अधिकारी जे होते ते बूट घालूनच देवळात घुसत असत आणि पीडितांना मदत करण्याऐवजी लोकांना मारहाण करणे, हिंदूंची घरं जाळणे, देवघरात जाऊन देवांचा अपमान करणे किंवा तपासणीच्या नावाखाली महिलांशी असभ्य वर्तन करणे अशा ह्या त्यांच्या कृत्यामुळे समाजाच्या सर्व स्तरांमध्ये संतापाची लाट उसळली. पुण्यात चाललेल्या रँडच्या या अत्याचाराबद्दल बोलण्यासाठी चाफेकर बंधू जे आहेत ते लोकमान्य टिळकांना भेटायला गेले होते. तेव्हा लोकमान्य टिळकांनी त्यांना असं सांगितलं की शिवाजी महाराजांनी कायम अत्याचारांच्या विरोधात लढा दिला, परंतु आज जेव्हा हे इंग्रज निष्पाप जनतेवर अत्याचार करीत आहेत तेव्हा तुम्ही काय करता? हृदयाला भेदणारे हे टिळकांचे हे शब्द आणि रँडच्या अत्याचारामुळे पिचलेल्या भारतीय जनतेचे अश्रू आणि घाबरलेले चेहरे बघून चाफेकर बंधू अस्वस्थ झाले आणि तेव्हापासून चाफेकर बंधूंनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग अनुसरला. 22 जून 1897 रोजी पुण्यातल्या गव्हर्नमेंट हाऊसमध्ये महाराणी व्हिक्टोरियाच्या 60व्या वाढदिवसानिमित्त राज्यारोहणाचा हिरक महोत्सव साजरा केला जाणार होता. खरं तर पुण्यात प्लेगमुळे जनजीवन विस्कळीत झालेले असूनही हा महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होणार होता आणि बरेच युरोपियन लोक कार्यक्रमाला येणार होते. या समारंभाला रँड व आयस्टर हे दोघेही हजेरी लावणार होते. 22 जून 1897 या दिवशी पुण्यातील सर्व अधिकारी राणीच्या राज्याचा हिरक महोत्सव साजरा करण्यासाठी गणेश खिंडी जवळील गव्हर्नर हाऊस इथे एकत्र जमले होते. दामोदर हरी चाफेकर आणि त्यांचे बंधू हे ज्या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या ठिकाणी संध्याकाळी 7:30 वाजता आपापली रिव्हॉल्वर घेऊन पोचले आणि या दोन अधिकाऱ्यांची येण्याची वाट बघू लागले. गणेश खिंडीपासून थोड्या अंतरावर काळोखात उभं राहून ते ती संधी मिळण्याची वाट बघू लागले आणि असं ठरलं होतं की रात्री परत असताना वासुदेव हा त्यांचा सगळ्यात लहान भाऊ याने काय करायचं, रँडच्या गाडीमागे राहून गोंद्या आला रे आला अशी आरोळी द्यायची. कारण काय होतं बाळांनो की रँड जो होता तो सुद्धा अतिशय हुशार होता आणि त्याला माहिती होतं की आपल्या विरुद्ध वातावरण जे आहे ते तापलेलं आहे, त्यामुळे केव्हाही आपला घात होऊ शकतो. म्हणून तो दरवेळेला बग्गी सुद्धा बदलायचा. म्हणजे आज एका बग्गीतून तर उद्या दुसऱ्या बग्गीतून, म्हणजे नक्की रँड या बग्गीतूनच जाईल असं नव्हतं. त्यामुळे वासुदेवाने तिथे असताना बघायचं की तो कुठल्या बग्गीत बसलेला आहे आणि त्या बग्गीच्या मागे त्याने उभं राहून गोंद्या आला रे आला अशी आरोळी द्यायची ठरलं होतं. ही गोंद्या आला रे आला का असं का अशीच आरोळी का द्यायची होती, तर याचं एक कारण असं आहे की ज्या वेळेला हा सशस्त्र क्रांतीचा मार्ग सुरू झाला तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅन हे जे आहेत ते ज्या व्यक्तीच्या घरात बसून ठरवले जायचे ते म्हणजे गोविंद. त्याचं नाव होतं गोविंद. पण काय व्हायचं, हे जे प्लॅन असायचे ते प्लॅन कधी यशस्वी नव्हते होत, काही ना काहीतरी व्हायचं. का कारण असेल माहिती नाही, कदाचित गोविंद असेल तोच फुटलेला असेल, पण काही झालं तरी सुद्धा
या क्रांतिकारकांना गोविंदच्या घराशिवाय दुसरी जागा नव्हती. त्यांना गोविंदाच्या घरातच येऊन प्लॅन करायला लागायचे. मग हे काय करायचे, प्लॅन तयार करत असताना जर समजा गोविंद येताना दिसला की बोलायचे, गोंद्या आला रे आला. म्हणजे काय व्हायचं की बाबा त्यालाही वाटायचं की आपल्याला आपण आलो आहोत ही बातमी सांगतोय आणि ह्यांनाही इकडे हा अलर्टनेस मिळायचा. मग ते काय करायचे, पटापट सगळा प्लॅन जो आहे तो बंद करून ठेवून द्यायचे. तशीच त्यामुळे तीच हे जी होती आरोळी द्यायची ठरली, गोंद्या आला रे आला. त्याप्रमाणे रात्री 10-10:30 नंतर जेव्हा ही मेजबानी संपली तेव्हा रँड आणि ते आपल्या बग्गीतून यायला निघाले. त्यापैकी एका बग्गीच्या मागे वासुदेव जो होता तो आरोळी देत निघाला. गोंद्या आला रे आला ही आरोळी ऐकताच इकडे जे दोन भाऊ होते दामोदर आणि बाळकृष्ण, तर बाळकृष्ण चाफेकर ते पटकन एका बग्गीवर चढले आणि गोऱ्या साहेबाच्या डोक्यात त्यांनी गोळ्या घातल्या. तो होता कर्नल चार्ल्स इक्टन आयस्टर. तो रँड नव्हता, कारण रँडची बग्गी त्याच्या मागे होती. पण हा अधिकारी मारल्यानंतरही तो जो हे होता छोटा भाऊ जो होता तो गोंद्या आला रे आरोळी देतच होता, कारण तो बरोबर गोंद्याच्या म्हणजे रँडच्या बग्गीच्या मागे होता. त्यामुळे आपण चुकीच्या अधिकाऱ्याला ठार केले हे लगेच दामोदर चाफेकरांच्या लक्षात आले. मग त्यांनी काय केलं, ज्या बग्गीच्या मागून आरोळी येते त्या बग्गीवर चढला आणि यावेळी रँडवर गोळ्या झाडल्या. पण ह्या ज्या गोळ्या होत्या त्या रँडच्या डोक्याला चाटून गेल्याने तो लगेच मरण नाही पावला, पण तो ससून रुग्णालयामध्ये 3 जुलैला मरण पावला. रँडचा वध होताच त्याच रात्री चाफेकर बंधूंनी टिळकांना गणेश खिंडीतील गणपती नवसाला पावला असं म्हणत आपल्या यशाची बातमी दिली. ब्रिटिशांनी रँडच्या मारेकऱ्यांना पकडण्यासाठी 20,000 रुपयाचं इनाम जाहीर केलं. या इनामाला बळी पडून द्रविड बंधूंनी चाफेकर मारेकरी असल्याचं सांगितलं आणि त्यातून दामोदर व बाळकृष्ण चाफेकर यांना फाशी देण्यात आली. भावाची माहिती ब्रिटिशांना दिल्यामुळे वासुदेव चाफेकर आणि महादेव विनायक रानडे यांनी द्रविड बंधूंना ठार केली. त्यामुळे त्या दोघांनाही फाशी देण्यात आली. दामोदर चाफेकर यांना 18 एप्रिल 1889 मध्ये फाशी देण्यात आली, तर वासुदेव चाफेकर यांना 8 मे 1899 मध्ये फाशी देण्यात आली आणि बाळकृष्ण चाफेकर यांना 12 मे 1899 रोजी येरवडा तुरुंगात फाशी देण्यात आली. ब्रिटिशांनी या प्रकरणाचा टिळकांशी संबंध जोडण्याचा भरपूर प्रयत्न केला, पण टिळक काही सापडले नाहीत. शेवटी त्यांनी काय केलं की टिळकांनी अफजल खानाचा वध नावाची एक कविता केसरीत प्रकाशित केल्याने ती ब्रिटिशांविरुद्ध असल्याचं सांगत त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला व त्यांना कलम 124A नुसार 18 महिन्याची शिक्षा झाली. चाफेकरांची फाशी, टिळकांचा तुरुंगवास या गोष्टीतून प्रेरित होऊन महाराष्ट्रात क्रांतिकारकांची तिसरी पिढी उदयाला आली, ती म्हणजे सावरकर बंधू व अभिनव भारत. चाफेकर बंधू ज्या वेळेला फाशी गेले त्यावेळेला सावरकर अगदी कोवळ्या वयात होते, म्हणजे जेमतेम 15-16 वर्षाचे होते. तर रँडचा वध करून फासावर चढलेल्या या चाफेकर बंधूंच्या बलिदानाने या छोट्या सावरकरांवर फार मोठा आघात झाला आणि त्याच रात्री देशभक्तीने तळमळलेल्या त्या 16 वर्षाच्या तरुणाने आपल्या कुलदैवतासमोर शपथ घेतली. बघा काय शपथ घेतली, देशाच्या स्वातंत्र्यासाठी शत्रूस मारिता मारिता मरे तो झुंजेन. जर यशस्वी झालो तर माझ्या मातृभूमीला स्वातंत्र्याचा अभिषेक घालेन आणि हरलो तर माझ्या रक्ताचा अभिषेक तिच्या चरणांवर घडेल. 1899 मध्ये सशस्त्र क्रांतिकारी कार्यासाठी त्यांनी राष्ट्रभक्त समूह हे एक गुप्त मंडळ स्थापन केले.
तथापि प्रकट चळवळीसाठी एखादी संस्था असावी या हेतूने त्यांनी जानेवारी 1900 मध्ये मित्रमेळ्याची स्थापना केली. त्यांच्या भोवती अनेक निष्ठावंत तरुण जमले. त्यात गोविंद यांचा समावेश होता. शिवजयंती उत्सव, गणेशोत्सव, मेळे यांच्या माध्यमातून लोकजागृती घडवून आणणाऱ्या मित्रमेळ्याच्या कार्यक्रमाला कवी गोविंदाच्या काव्यरचनांनी प्रभावी साथ दिली. सावरकरांनी ठिकठिकाणी मित्रमेळ्याच्या शाखा उभारून स्वातंत्र्यासाठी सशस्त्र उठाव करण्याची तयारी असलेल्या तरुणांचे व्यापक जाळे निर्माण केले आणि पुढे 1904 मध्ये या मित्रमेळ्याचे रूपांतर अभिनव भारत या संस्थेत झाले. क्रांतिकारक म्हणून जोसेफ मॅझिनी या इटालियन देशभक्ताचा आदर्श सावरकरांसमोर होता. त्याचप्रमाणे आयर्लंड आणि रशियातील क्रांतिकारकांचेही सावरकरांना आकर्षण होते. गनिमी काव्याचे धोरण, सैन्यात व पोलिसात गुप्त क्रांतिकारकांची भरती करणे, रशियासारख्या परराष्ट्राची गुप्त संधान बांधणे, इंग्रज सत्तेच्या केंद्रावर आणि प्रतिनिधींवर हल्ला करणे, शस्त्रास्त्र साठवणे इत्यादी मार्ग अवलंबून इंग्रजांना राज्य करणे नकोसे करून सोडावे हे मार्ग सावरकरांना उचित वाटत होते. उच्च शिक्षण घेण्याच्या निमित्ताने सावरकर इंग्लंडला गेले. तेथून त्यांनी अभिनव भारत संघटनेच्या भारतातील सदस्यांना क्रांतिकारी वाङ्मय, पिस्तुले इत्यादी साहित्य पाठवण्यास सुरुवात केली. 1907 मध्ये इंग्रज सरकारने 1857 साली मिळालेल्या विजयाचा महोत्सव साजरा करण्याचं ठरवलं. त्याला उत्तर म्हणून सावरकरांनी 8 मे 1908 रोजी इंडिया हाऊसमध्ये भारताच्या स्वातंत्र्याचे पहिले युद्ध म्हणून या 1857च्या घटनेचा महोत्सव साजरा केला. हिंदी लोकांनी 1857 साली दिलेला लढा हा शिपायांचे बंड नसून तो स्वातंत्र्य लढा होता असे प्रतिपादन त्यांनी 1857चे स्वातंत्र्य समर या पुस्तकात केलेले. अभिनव भारत संघटनेतील सदस्य इंग्रज सरकारच्या विरुद्ध लोकांच्यात असंतोष निर्माण करून त्यांच्यात स्वातंत्र्याभिमान जागृत करण्याचे कार्य करत आहेत याची माहिती सरकारला मिळाली आणि म्हणून सरकारने बाबाराव सावरकर या अभिनव भारत संघटनेच्या नेत्यास अटक केली व त्यांना जन्मठेपेची शिक्षा दिली. अशा प्रकारची मोठी शिक्षा केल्यास दहशत निर्माण होईल असे सरकारला. परंतु डिसेंबर 1909 मध्ये नाशिकमध्ये अनंत कान्हेरे या तरुणाने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याला ठार केले. क्रांतिकारकांची चळवळ दडपून टाकणाऱ्या जुलमी अधिकाऱ्यांचा अशा प्रकारे सूड घेतला गेला. सरकारने या जॅक्सनच्या वधाचा संबंध अभिनव भारत संघटनेशी व सावरकरांशी लावला. 13 मार्च रोजी त्यांना लंडनला अटक झाली. त्यानंतर त्यांना चौकशीसाठी लंडनहून भारतात आणले आणि भारतात आणत असताना चौकशीसाठी जेव्हा त्यांना भारतात आणलं जात होतं त्यावेळेला मार्से बंदरात त्यांनी काय केलं बघा, प्रातर्विधीला जाण्याच्या निमित्ताने शौचकुप्पातून म्हणजे ते टॉयलेट जे असतात त्याच्यामध्ये जाऊन तिथला जो पोर्ट होल असतो त्या पोर्ट होल मधून समुद्रात उडी घेतली आणि ते मार्सेसच्या धक्क्यावर फ्रेंच हद्दीत आले होते. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी तिथे येऊन त्यांना अटक केली. पण तो विचार करा की त्या एवढूशा जागेतून त्यांनी कशा प्रकारे उडी मारली आणि एवढा समुद्र पोहून ते जे मार्से बंदरातून ते फ्रेंचच्या धक्क्यावर आले. म्हणून तुम्हाला या बाजूच्या तुमच्या स्क्रीनवरती बाजूला दिसत आहे की कशा प्रकारे सावरकरांना चौकशीसाठी आणताना ते त्या ह्याच्यातून उडी मारून कसे सुटले ते आता तुम्ही बघा की सावरकर टॉयलेटला गेल्यानंतर त्यांनी आपला
हे काढला, वरचा जो वेश होता, कपडे काढले, ते मुद्दामून की होल जो असतो किंवा तो जो आरसा असतो काच त्याच्यावर लावले. त्यानंतर त्या ज्या टॉयलेटचे ज्याला आपण पोर्ट होल म्हणतो, ते पोर्ट होल काढून बाहेरच्या समुद्राचा अंदाज घेतला आणि आपल्याला कशा प्रकारे उडी मारता येईल याचा त्यांनी विचार केला. त्यानंतर त्यांनी काय केलंय बघा, त्यानंतर त्यांनी आपल्या पायातले जे बूट वगैरे आहेत ते काढून ठेवले. कारण का, तर उडी मारल्यानंतर पोहताना त्रास होऊ नये म्हणून. आणि चक्क आपलं शरीर जे आहे ते शरीर त्यांनी त्या पोर्ट होलमधून, एवढ्याशा होलमधून बाहेर काढायला सुरुवात केली. त्याच वेळेला इकडे सुद्धा सावरकर अजून का येत नाहीत हे बघण्यासाठी, म्हणजे त्याच्या आतमधून त्यांनी बाहेरून त्या ब्रिटिश पोलिसांनी काय केलं, दरवाजा ठोठवायला सुरुवात केली, पण आतून काहीच हे येईना, प्रतिसाद येईना. म्हणून ते जे ब्रिटिश अधिकारी होते त्यांनी जी काच होती ती काच फोडली आणि बघतात तर काय, सावरकर जे आहेत ते त्या पोर्ट होलमधून बाहेर उडी मारले. त्यांनी त्यांना मारण्याचा प्रयत्न केला, परंतु सावरकरांनी समुद्रात उडी मारून फ्राईनच्या धक्क्यावर सावरकर पोचले. पण दुर्दैव असं की ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना तिथे येऊन अटक केली. खरं तर अशी अटक करता येत नाही, कायदेशीर नाही. या मुद्द्यावर सावरकरांतर्फे हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात त्यांनी दादही मागितली, पण ती दादही व्यर्थ ठरली. सावरकरांना हिंदुस्थानात आणून त्यांच्यावर 2 खटले चालवण्यात आले. एक म्हणजे जॅक्सनच्या वधाला सहाय्य केल्याचा, तसेच अन्य काही आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले. पण आपण फ्रान्सच्या भूमीवर असताना बेकायदेशीरपणे आपल्याला अटक केली, तसंच हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल तोपर्यंत आला नव्हता, त्यामुळे आपण खटल्याच्या कामात भाग घेणार नाही अशी सावरकरांनी भूमिका घेतली. मग या दोन्ही खटल्यांचा निकाल लागून सावरकरांना 50 वर्षाच्या जन्मठेपेची शिक्षा झाली. त्यांची सगळी मिळकतही जप्त झाली आणि त्यांना 4 जुलै 1911ला अंदमानात आणण्यात आलं आणि तिथे शिलका कुटणे, काठ्या वळणे, कोलू फिरवणे अशी अतिशय कष्टाची कामे करायला लावली. तिथल्या हाल अपेष्टांमुळे त्यांचं शरीर जे आहे ते खंगत गेलं. पण तशाही परिस्थितीत त्यांनी कमला हे दीर्घकाव्य रचायला घेतलं. त्याच वेळेला अंदमानातल्या राजबंद्यांना संघटित करून त्यांनी त्यांच्या मागण्यांची तडही लावली. 1921 मध्ये सावरकरांना अंदमानातून हिंदुस्थानात आणण्यात आले आणि रत्नागिरीच्या तुरुंगात ठेवण्यात आले. पुढे सावरकरांची 1924 मध्ये 2 अटींवर मुक्तता करण्यात आली. एक म्हणजे ते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये स्थानबद्ध राहतील आणि 5 वर्ष राजकारणात सहभागी होणार नाहीत. जवळजवळ 13.5 वर्ष सावरकर रत्नागिरीत होते. पण या काळातही ते गप्प बसले नाही. या काळात त्यांनी अस्पृश्य आणि उच्चवर्णीय यांच्यामध्ये सामाजिक अभिसरण घडून यावे यावर त्यांनी जास्त भर दिला. त्याच्यामध्ये त्यांनी अस्पृश्य निवारण चळवळीचा विशेष हे घेतला. त्यासाठी स्पृश्यांची सहभोजने आयोजित केली. सर्व जातीतील महिलांच्या हळदी कुंकवाचे समारंभ केले. शाळांमधून स्पृश्य मुलांचे सहशिक्षण इत्यादी उपक्रम राबवले. अर्थात हे सर्व करताना त्यांना सनातन्यांच्या तीव्र विरोधाला तोंड द्यावे लागले. अस्पृश्यांना मंदिर प्रवेश बंदी असल्यामुळे त्यांनी भागोजी शेठ कीर या दानशूर सद्गृहस्थाकडून सर्व हिंदूंसाठी प्रवेश असलेले पतित पावन मंदिर बनवले. रत्नागिरीतील विठ्ठल मंदिरात होणाऱ्या गणेशोत्सवात अस्पृश्यांना प्रवेश देणार नाही अशी भूमिका सनातन्यांनी घेताच सावरकरांनी अखिल हिंदू गणपती स्थापन करून त्याचा उत्सव केला आणि गणेश मूर्तीची पूजा एका सफाई कामगाराच्या हस्ते केली. धर्मांतरितांना पुन्हा हिंदू धर्मात सन्मानपूर्वक प्रवेश घेऊन त्यांची लग्ने हिंदू समाजात लावून देण्यासाठी पुढाकार घेतला. त्यासाठी आर्थिक सहाय्यही दिले. म्हणजे सावरकरांनी अशा प्रकारे हिंदू समाजामध्ये प्रबोधन घडवून आणले. त्याचप्रमाणे भाषा शुद्धी, लिपी शुद्धी याही चळवळी त्यांच्या होत्या. का तर अरबी, फारसी आणि इंग्रजी भाषांचे आपल्या भाषावर होणारे आक्रमण थोपवून आपल्या भाषांना त्यांचे विशुद्ध रूप प्राप्त करून दिले पाहिजे ही त्यांची भूमिका होती. आणि म्हणून या नागरी लिपीच्या संदर्भातही त्यांनी काही सुधारणा सुचवल्या होत्या.
घटना समितीकडे 1949 मध्ये त्यांनी 3 सूचना दिल्या. एक म्हणजे देशाचे नाव भारत ठेवावे, हिंदी ही राष्ट्रभाषा करावी आणि नागरी लिपी ही राष्ट्रलिपी करावी. आणि अगदी घडलंही तसंच. भारतात सशस्त्र क्रांती करून स्वातंत्र्य प्राप्ती करून घेण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या अभिनव भारत या संघटनेचा सांगता समारंभ 1952च्या मे महिन्यात पुण्यात साजरा करण्यात आला. पुढे 1966 मध्ये सावरकरांची प्रकृती ढासळली आणि त्यांनी प्रायोपवेशन करून जीवनाचा अंत करण्याचे ठरवले. मुंबई येथे त्यांचे देहावसान झाले. बालमित्रांनो, याच्या पुढच्या ज्या काही सशस्त्र क्रांतिकारी चळवळीची जी माहिती आहे ती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बालमित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असणार. यासारखे अनेक छान छान व्हिडिओ आहेत जे तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत. पण ते पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.